नमस्कार, मी मनोशी पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे मोदींच्या रोड शो बाबतची. मोदींसाठी मुंबईचे रस्ते, ट्रेन, मेट्रो बंद केले आणि लोकांचे हाल झाले. संजय राऊतांनी मोदींच्या मुंबईतील रोड शोवर असा हल्लाबोल केलाय. निवडणूक आयोग आता कुठे आहे असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय. तर मुंबईसारख्या शहरात रोड शोचं आयोजन करणं हे शहाणपणाचं लक्षण नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. मोदींचा कार्यक्रम गुजराती बहुल भागात झाला. मोदींचं लक्ष हे फक्त एकाच वर्गावर असल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या रोड शो साठी जे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांच्यासाठी दुपारी 12 वाजल्यापासून मुंबईचे रस्ते, मेट्रो ट्रेन्स, रेल्वे, कार्यालय हे सगळं बंद केलं. लोकांचे किती हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? कोणासाठी? अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. मुंबईसारख्या शहरामध्ये रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही. लोकांना तासनतास थांबावं लागतं. ट्रॅफिक कंजेशन भयंकर होत असतं आणि त्यांनी घेतला कुठं कार्यक्रम, त्यांनी जो कार्यक्रम ज्या एरियात घेतला तो इसेन्शियली गुजराती एरिया आहे. मला काही समजत नाही. त्यांना करायचं असेल तर मुंबईमध्ये मोठे रस्ते असलेला भाग होता, पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन एका वर्गाकडे होतं आणि त्याच्या लोकांना त्रास झाला, लोकांच्या तक्रारी आल्या.